राज्यात एकनाथ शिंदे सरकारचा काळ संपून फडणवीस सरकारचा सुरू झालाय। महाडचे आमदार भरतशेठ गोगावले मंत्री होणार का या अंकाचा दुसरा भाग विच्छा माझी पुरी करा सुरू झालाय। मात्र मंत्रिपदासाठी महायुतीमधील रस्सीखेच पाहता गोगावलेंची इच्छा एकनाथ शिंदे पुरी करणार का याची चर्चा संपूर्ण रायगडात सुरू आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी सोबत सरकार स्थापन केले। तिसऱ्यांदा आमदार झालेले महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा मंत्रिमंडळात नंबर लागेल अशी अपेक्षा त्यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना होती। मात्र पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीने मंत्री केले। गोगावले यांना मंत्रिपद नाही तर ठीक, पण किमान रायगडचे पालकमंत्रीपद तरी आदिती तटकरे यांना मिळू नये यासाठी शिवसेनेचे आमदार प्रयत्नशील होते। मात्र तसे होऊ शकले नाही। मंत्रिपद नाही वरती पालकमंत्रीपद नवक्या आदिती तटकरे यांना देण्यात आल्याने रायगडातील तिन्ही आमदारांनी बरीच आदळआपट केली। मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कानाडोळा करत राहिले। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले। या बंडात महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे रायगडचे तिन्ही आमदार अग्रक्रमावर होते। गोगावले तर शिंदे यांच्या सावलीप्रमाणे दिसत होते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या 5 मध्ये भरत गोगावले यांचे नाव असल्याच्या चर्चा होत्या। आमदार गोगावले यांनी देखील अनेकदा तसे बोलून दाखवले। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवून ठेवलेल्या कोटावरून त्यांची बरीच खिल्ली उडवण्यात आली। मात्र एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देऊ शकले नाही। यानंतर शिंदे यांचे सरकार अडचणीत येऊ नये यासाठी मंत्रिपदाची संधी सोडली आणि वंचित राहिल्याची भावना गोगावले यांनी बोलून दाखवली। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांना संधी मिळाली। यामध्ये श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले। त्यामुळे शिवसेनेचे आमदार पुन्हा एकदा अस्वस्थ झाले। आमदार गोगावले यांचे मंत्रीपद त्यांच्यापासून आणखी थोडे दूर गेले। यानंतर त्यांचा अर्धी भाकरीचा किस्सा चांगलाच गाजला। मंत्रीपद मिळत नसेल तर ठीक, पण रायगडचे पालकमंत्रीपद तरी शिवसेनेकडे राहू द्या अशी विनवणी करण्याची वेळ शिवसेनेच्या आमदारांवर आली। उदय सामंत यांना पालकमंत्री करण्यात आले, परंतु आमदार गोगावले कायमचे अदृश्य मंत्री राहिले। शेवटपर्यंत मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली। जाहीर कार्यक्रम असो अथवा पत्रकार परिषद ते मंत्री होण्याची इच्छा सतत व्यक्त करत राहिले। आता देवालाच कौल लावायचं राहिलंय म्हणत आपली अक्तिकथाही व्यक्त केली। माझ्या मंत्रिपदासाठी आता देवाला साकडे घाला असेही गावकऱ्यांना सांगून टाकले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही। विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारले। पुन्हा एकदा आमदार गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय। येत्या 15 डिसेंबरच्या आत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार 56 आणि मंत्रिपदे 10 ते 12 येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंत्रिपदे देताना शिंदे यांनी कसोटी लागणार आहे। अर्थात सरकार पडण्याचे भय नसल्यामुळे काही आमदार आणि माजी मंत्र्यांची नाराजी घेऊन शिंदे आमदार गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालतील का याची उत्सुकता रायगडकरांना लागलीय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।